येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल 120हून अधिक स्थानिक कर्मचाऱ्यांना गेल्या 2 महिन्यांचं मानधन स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या पुणे येथील ठेकेदार कंपनीनं दिलेलं नाही। त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्यानं माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक दिली आहे। डीन अनंत दवंगे यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत विचारणा केली आहे। पुणे येथील ठेकेदार स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही। स्थानिकांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे, नाहीतर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा यावेळी वैभव नाईक यांनी दिलाय। ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तरुण तरुणी कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। 6 महिन्यांपूर्वी त्यांच्या मानधनात कपात करण्यात आली असून गेल्या 2 महिन्यांचं मानधन देखील संबंधित ठेकेदार कंपनीकडून देण्यात आलेलं नाहीये। तसंच इतर आवश्यक बाबींची पूर्तता देखील करण्यात आलेली नाहीये। 2 महिने पगार न झाल्यानं अन्य गावातून आणि तालुक्यातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरं जावं लागतंय। एसटी प्रवास खर्च आणि जेवणाच्या खर्चाचा प्रश्न देखील निर्माण होतोय। कर्मचाऱ्यांच्या करारानुसार 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस पगार थकीत ठेवता येत नाही। मात्र पगाराबाबत ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, अशी तक्रार स्थानिक कर्मचाऱ्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केल्यानंतर वैभव नाईक यांनी काल गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत डीन अनंत दवंगे यांच्याशी चर्चा केली आहे। स्थानिक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केल्याबाबत डीन दवंगे यांनाही वैभव नाईक यांनी खडेबोल सुनावलेत। तसेच डीन यांच्या समक्ष संबंधित ठेकेदाराला फोन लावून फैलावर घेतलाय। त्यानंतर ठेकेदारानं गुरुवारी सिंधुदुर्गात येऊन पगाराबाबत कार्यवाही करण्याचं मान्य केलंय। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, भाऊ चव्हाण, बाळ महाभोज, रानबंबुळी माजी सरपंच बांबुळकर, राजू नाडकर्णी, समीर लाड, आनंद चिरमुले, सिद्धेश मांजरेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित इथून आम्ही त्यांना जेव्हा यांचा पगार वगैरे काही झाला नाही अरे पण तू त्यामुळे बोल ना साहेब असं चालणार नाही। 2 महिने पगार तरी जबाबदारी घेतो तुम्ही काय वेळ कारवाई करणार हो तो सुद्धा त्यांच्या अकाउंटला केला पाहिजे, तोपर्यंत तुम्ही पैसे भरला पाहिजे, बरोबर नाही भरला दोन प्रश्न आहेत। एक प्रश्न आहे पगार दिल्यानंतर त्यांना द्यायचं आहे की 1 तारखेला पगार द्यायचा आहे, टेंडर कसं दिली त्यांच्या टेंडरमध्ये 60 दिवसापर्यंत त्यांनी कोणतरी डेट झालं किंवा वरून निधी नाही आला तरी त्यांनी द्यायचा आहे। मात्र 60 दिवसापर्यंत त्याचं 60 दिवस 2 महिन्याचा पेमेंट निधी दिलाय। आपल्याकडे जानेवारी फेब्रुवारीला BS बँक असल्यामुळे त्याचं काय म्हणते आपल्याला पगार 6 महिन्याचा दिला पाहिजे। 60 दिवसाचा हॅलो नाही इथे वैभव नाही करतो माझ्यामध्ये इथे कॉर्डिनेटर कोण असतो नाही तो काय कोणता माणूस आहे तो काय करणार पगार काय करतो 2 महिने पगार नाही चालू नाही दिलं नाही तुमचं ॲग्रीमेंट आहे ना त्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही 2 महिने दिलं पाहिजे। त्याच्यापासून तुमचं हे करता तुम्ही पहिली गोष्ट आम्ही विचार सुरू आणि तू एक गोष्ट सांगतो कधी येणार आहे हा नाही पुढच्या आठवड्यात तारीख द्या त्यामुळे आम्हाला तुम्ही काय विचारायचं भेटेल तारीख फिक्स हां आणि तारीख त्याच्यामुळे साहेब मोठा आहे तू मोठा आहे तारीख देतोस ते डीप देतोय सांग ना तू बरोबर सांग ना तुला तारीख मंत्री लावून द्या। हॅलो हॅलो गुरुवारी आम्ही सांगतो विद्यार्थी सांगतो गुरुवारी आला ठीक आहे गुरुवारी आले गुरुवारीचं कमी वरिष्ठ आहेत ना त्यांना पण घेऊया कारण मी दिलेल्या तिन्ही वगैरे व्यवस्थित होत नाही। तुम्ही जे त्यांना तिथे पाठवता रिक्वायरमेंट टाकायचे त्यांना तुम्ही सूचनापत्र देत नाही, त्यांच्या हातात देत नाही, BS देत नाही त्यांना, त्याच्यामुळे इकडे लोक येत नाही। त्यांची भरती सुरू आहे ना अशी बरेच तक्रार आहेत। त्याचे लेटर तुम्हाला मी दिलेलं आहे, मेल चेक करून द्या।
आणि गुरुवारी आहे ओरिजिनल नाही एक इम्पॉर्टंट नाही ना गुरुवारी येऊ द्या तुम्हाला कसं भेटतो तुम्ही तर वाच नाही सांगितलं तुम्ही वाच नाही पण हे सांगूया गुरुवारी नाही सुरू आहे साहेब आम्ही हे करतो